तुझ्या सर्व पापांचे क्षमा करणारा, तुझ्या सर्व रोगांची बरे करणारा. रविवार 4 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी व्यवस्थेच्या पुस्तकातून अध्याय 7 वचन 18 निवडले आहे. तुम्ही त्यांच्यापासून घाबरू नका, परंतु तुम्ही तुमच्या देव परमेश्वराने फारोला आणि मिशोरच्या सर्वांना काय केले ते स्मरण करा. शुभ प्रभात मित्रांनो. प्रभू अजूनही सिंहासनावर आहे आणि शक्तिशाली आहे. आम्ही देवाने महान आणि पराक्रमी गोष्टी केल्याचे पाहिले आहे आणि देव महान आणि पराक्रमी गोष्टी करेल. देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवूया. चला आपण या वचनावर ध्यान करूया. आज सकाळच्या ध्यानाचा विषय आहे सर्वशक्तिमान देव. मूसा जाणत होता की तो इस्रायल लोकांना प्रतिज्ञात भूमीत नेलीत नाही. आता तो त्यांना सूचना देतो. तो त्यांना सांगतो की देवाने त्यांना त्यांच्या शक्तीमुळे किंवा सामर्थ्यामुळे किंवा ते चांगले असल्यामुळे नाही तर त्यांच्यावर प्रेम केल्यामुळे निवडले. देवाने त्यांच्यावर प्रेम केल्यामुळे त्यांना निवडले. आणि तो त्यांना सांगतो की देवाने त्यांच्यासाठी महान आणि आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. आणि तो सांगतो की देव प्रतिज्ञात भूमी देण्यासाठी महान गोष्टी करेल. पण तो त्यांना इशारा देतो की लोक किंवा त्यांच्या विरुद्ध उभे राहणारी शक्ती याची भीती करू नका. ते अजूनही शक्तिशाली आहेत. ते अजूनही उभे आहेत जेणेकरून ते उंच आणि शक्तिशाली दिसतात आणि ते इस्रायल लोकांना पराभूत करू शकतात. पण इस्रायल लोकांसोबत असलेला देव कोणत्याही शक्तीला पराभूत करू शकतो. म्हणून मूसा त्यांना आठवण करून देतो की त्यांच्या विरुद्ध उभी राहणारी शक्ती शक्तिशाली आणि पराक्रमी दिसू शकते, पण देवाने यापूर्वी तुमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. फारोला त्याने काय केले आणि मिशोरच्या सेनेला त्याने काय केले ते सर्वांनी पाहिले आहे. तो त्यांना समजावतो की देव शक्तिशाली, पराक्रमी, सर्वशक्तिमान आहे आणि इस्रायल लोकांसाठी महान गोष्टी करू शकतो. मित्रांनो, जेव्हा आपण हा नवा वर्ष सुरू करतो तेव्हा आपणही पुढे काय आहे ते जाणता उभे आहोत. आपल्याला पुढील आव्हानांबद्दल काहीच माहिती नाही. तरीही आपण काही आव्हानांची भीती करतो. पण मूसा इस्रायल लोकांना आश्वासन देतो त्याप्रमाणे आपणही विश्वास ठेवूया की शत्रू किंवा विरुद्धात उभे राहणारे लोक कितीही शक्तिशाली आणि पराक्रमी असो, प्रभू आपल्याला मार्गदर्शन करेल. तो आपल्याला विजय देईल. तो आपल्याला बल देईल. तो आपल्याला आशीर्वाद देईल कारण त्याने प्रतिज्ञा केली आहे आणि तो आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला नेतो आणि आपल्यासाठी लढतो. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि कोणत्याही शक्ती किंवा सामर्थ्य असो तरी पुढे जाऊया. प्रार्थना. कृपाळू देव, स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. आपण तुझ्यावर विश्वास ठेवू आणि पुढे जाऊ. ही प्रार्थना आम्ही ख्रिस्ताच्या नावाने करतो, प्रभो. आमेन.